प्रेषित भाग 2 शेजार धर्म. जॉनच्या अंदाजाप्रमाणे त्याची ड्युटी संपली तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. आता 6 तास सायक्लॉप्स त्याच्या ताब्यात होता. त्याने आपल्या लॉकरमधून काही कागद काढले. त्यात काय लिहिले आहे हे त्याला तोंडपाठच होते, पण तरीसुद्धा परत एकदा त्यावरील आकडेमोड त्याने डोळ्याखालून घातली आणि मग स्वतःचा कोड नंबर कम्प्युटरमध्ये घातला. 357 AXT 998 B 7 ZC. कोणालाही निरर्थक वाटेल असा हा आकड्यांचा आणि अक्षरांचा अनुक्रम, परंतु जॉनची कम्प्युटरला ओळख पटवून द्यायला हा अनुक्रम आवश्यक आणि पुरेसा होता. हा अनुक्रम जॉनलाच माहीत होता आणि तो कम्प्युटरला दिल्याशिवाय तेथे साठवलेली माहिती बाहेर पडू शकणार नाही हे त्याला माहीत होते. त्याचे काळे विज्ञान ह्या अलिबाबाच्या गुहेत दडवून ठेवले होते आणि केवळ तिळा उघड म्हणणाऱ्यालाच ते उपलब्ध होते. पीटरला देखील हा नंबर माहीत नव्हता. जॉन प्रिंगल, तुझं स्वागत असो. कम्प्युटरने दिलेला प्रतिसाद जॉन पुढच्या TV पडद्यावर उमटला. आता कम्प्युटर जॉनने दिलेला आदेश पाळायला तयार होता. जॉनने टाईपरायटर वजा उपकरणावर बटणे दाबायला सुरुवात केली. जॉनच्या अनेक संशोधन प्रकल्पांपैकी कुठला त्याला अभिप्रेत होता हे त्याने प्रथम नमूद केले. प्रकल्प शेजाऱ्यांचा शोध. हा प्रकल्प कम्प्युटरला माहीत होता, कारण त्याने लगेच उत्तर दिले, प्रकल्प हजर आहे, शोधाची दिशा सांगा. जॉनने आपला उरलेला शेवटचा पर्याय पुढे केला. त्याच्या कागदपत्रात एक सूची होती. तिच्यातील एक सोडून बाकी सर्व गोष्टींवर फुली मारली होती. उरलेल्या नोंदीवर फुली मारून जॉनने टाईप करायला सुरुवात केली. राईट असेन्शन 8 तास 25 मिनिटे 10 सेकंद. डेक्लिनेशन 30 डिग्री 21 मिनिटे 5 सेकंद. ज्याप्रमाणे अक्षांश रेखांश यांच्याद्वारे आपण गोल पृथ्वीतलावर कुठल्याही ठिकाणाचा निर्देश करतो, त्याप्रमाणे खगोलशास्त्रज्ञ डेक्लिनेशन आणि राईट असेन्शन यांच्याद्वारे गोल आकाशातील तारकांची दिशा सांगतात. जॉनने निवडलेल्या दिशेत एक तारा होता, अरिस्टार्कस GK 5. ग्रीक खगोलशास्त्रज्ञ अरिस्टार्कसचे नाव दिलेला हा तारा. नावापेक्षा खगोलशास्त्रज्ञाला नावापुढची वर्गवारी अधिक माहिती देई. G हे अक्षर हा तारा राक्षसी तारा म्हणजे जायंट स्टार आहे हे दर्शवणारे, तर K5 यावरून ताऱ्याच्या वर्णपंक्तीची माहिती मिळे. ताऱ्याचे अक्षांश रेखांश अशा तऱ्हेने सांगितल्यावर जॉनने आज्ञा केली, काम सुरू कर. त्याचे वाक्य पुरे होते न होते तो सायक्लॉप्सचे सर्व घटक टेलिस्कोप हळूहळू मान वळवू लागले. सैन्याच्या कवायतीसारखे ते दृश्य होते, फक्त इथले सैनिक 100 मीटरहून अधिक उंच होते. जॉन भारावल्यासारखा ते दृश्य उत्तरेकडल्या खिडकीतून पाहत होता. पीप 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 पीप. जॉन भानावर आला. त्याच्या शेजारचा इंटरकॉम वाजत होता. त्याने एक स्विच दाबला. हॅलो, जॉन प्रिंगल. हाय जॉन, मी मॅकार्थी बोलतोय. सायक्लॉप्स आत्ता दिशा बदलत होता. जॉनने मनातल्या मनात एक शेवी हासडली. जिथे तिथे हा मॅकार्थी नाक खुपसतो. माइंड युअर बिझनेस असे त्याला सांगायचा मोह आवरून जॉन सौम्य स्वरात म्हणाला, एक रशियन अंतराळयान त्या भागात आहे असा मला निरोप आला आणि ते कसल्या उद्योगात आहे ते पाहण्याचा आदेश मला पेंटॅगनकडनं आल्यामुळे. ठीक ठीक, चालू दे. माफ कर तुला डिस्टर्ब केल्याबद्दल. मॅकार्थीने घाईघाईत फोन बंद केला. जॉनच्या चेहऱ्यावर स्मित येऊन गेले. पेंटॅगन म्हणजे मॅकार्थीचे देवस्थान. तिथून आलेल्या आदेशात ढवळाढवळ करायची कल्पनासुद्धा त्याला हादरून टाकील हे जॉनला माहीत होते. इकडे कम्प्युटर पुढच्या आज्ञेची वाट पाहत होता. TV पडद्यावर एक हिरवा दिवा कमी जास्त होत त्याचे लक्ष आकृष्ट करत होता. जॉनने आज्ञा केली, निरीक्षणाला सुरुवात कर. सायक्लॉप्स ज्या कामासाठी बांधण्यात आला ते काम त्याने सुरू केले. मॅकार्थी आपल्या ऑफिसमध्ये बसून स्वतःसमोरच्या TV सेटकडे पाहत होता.
पडद्यावर एक सूची हळूहळू वर सरकत होती. तज्ज्ञाने ओळखले असते की अंतराळात फिरणाऱ्या सर्व देशातल्या यानांची ती सूची होती. कुठल्याही देशाने एखादे नवीन यान किंवा उपग्रह सोडला की त्या सूचीत लगेच भर पडे. मॅकार्थीच्या मुद्रेवरून त्याला कसले तरी कोडे पडले असावेसे वाटले. आकाशातल्या ठराविक दिशेतील यानांची यादी त्याने पुन्हा पुन्हा तपासून पाहिली आणि मान हलवली. अखेर त्याने जवळच्या फोनवरील बटणे दाबली. वॉशिंग्टनमधल्या CIA एका विभागात तो फोन वाजला. पॅट्रिक, मी डग मॅकार्थी बोलतोय. काय निरोप आहे? रशियन लोकांनी एक नवीन अंतराळयान आकाशात धाडले काय? पलीकडे क्षणभर शांतता होती. असेल, तुला त्याचं काय? पॅट्रिकला काही माहिती असेल तर ती द्यायला तो तयार नव्हता. तरी मॅकार्थीने प्रयत्न चालू ठेवला. मला कोणीतरी म्हणालं की पेंटागन, हे पहा, या अफवा मला सांगू नको. मी ऑफिशियल चॅनलनं आलेल्या माहितीचा पुरवठा करतो. तूच पेंटागनला विचार की. पॅट्रिकचा सल्ला स्वीकारायचे धैर्य मॅकार्थीत नव्हते. जॉनने भिंतीवरच्या घड्याळावर पाहिले तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. सायक्लॉप्सने निरीक्षणाला सुरुवात केल्यापासून 40 मिनिटे झाली होती. अजून टीव्हीच्या पडद्यावर केवळ पांढरे काळे बिंदू उमटत होते. जॉनने वेव्हलेंथ बदलून बँडविड्थ कमी जास्त करून ट्युनिंग करायचा प्रयत्न केला. पण एखादे टीव्ही स्टेशन बरोबर लागले नाही तर जसे अस्पष्ट चित्र उमटते तसे होत होते. ह्यावेळीसुद्धा अपयश येणार की काय असे जॉनला वाटले. तो पार वैतागला. निर्वाणीचा उपाय म्हणून त्याने सायक्लॉप्सची दिशा किंचित बदलायला सुरुवात केली. काटकोन 90 अंशांचा असतो. 1 डिग्रीचे 60 भाग केले की प्रत्येक भाग 1 मिनिट म्हणून ओळखला जातो. त्या मिनिटाचा 60वा भाग म्हणजे 1 सेकंद. त्या सेकंदाच्या दशांशाने सायक्लॉप्स दिशा बदलू शकायचा. हत्तीने मुंगीसारखे पुढे सरकण्यासारखाच तो प्रकार होता. पण अशा तऱ्हेने दिशा बदलून जॉनला ताऱ्याभोवतालचा परिसर धुंडाळता येत होता. अरिस्टार्कसला जर ग्रहमाला असेल तर ते ग्रह क्रमाक्रमाने सायक्लॉप्सच्या कक्षेत येतील असा जॉनचा अंदाज होता. अतिशय किचकट काम होते हे, पण 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर जॉनला यश आले. टीव्हीच्या पडद्यावर एक स्पष्ट चित्र उमटले. खालीवर होणाऱ्या प्रकाशबिंदूतून एका लहरीचे चित्र तयार झाले. जॉनने खिशातून एक फुटपट्टी काढून लहरीची लांबी मोजली आणि आनंदाने उडीच मारली. लहरीची लांबी 21 सेंटीमीटर होती. हे चित्र जॉनच्या कम्प्युटर प्रोग्रॅममधून आले नव्हते. पृथ्वीवरून किंवा तिच्या आसपास फिरणाऱ्या मानवनिर्मित उपग्रहाकडून किंवा अंतराळयानांकडून आले नव्हते. ते चित्र अरिस्टार्कसभोवती फिरणाऱ्या एका ग्रहाकडून आले होते आणि याचा दाखला त्या लहरीच्या लांबीत होता. ताऱ्यांमधल्या अंतराळातल्या हायड्रोजन अणूत सूक्ष्म बदल घडून आले की अशा लहरी तयार होतात. आकाशगंगेत कुठेही वावरणाऱ्या प्रगत जीवसृष्टीला या लहरींची माहिती असणार. ते सेंटीमीटर हे माप वापरत नसतील, दशांश पद्धतीने संख्या लिहित नसतील, पण आपण ज्या लांबीला 21 सेंटीमीटर म्हणतो तीच लांबी त्या जीवसृष्टीला माहीत असणार आणि आपल्याला ती माहिती आहे हे चित्ररूपाने ती जणू दर्शवू पाहत होती. पण अजूनही संशयाला जागा होती. एखाद्या अज्ञात नैसर्गिक कारणामुळे त्या लहरी येत नसतील कशावरून? पण लवकरच त्या शंकेचे निरसन झाले. एका लहरीऐवजी तिथे 2 लहरी दिसू लागल्या. पुढे ती संख्या वाढत होती. 1, 2, 3, 4. हळूहळू त्या लहरींनी पडदा भरून गेला तरी लहरींमागून लहरी येत होत्या. गणिताचा पहिला पाठ मोजण्याचा टीव्हीवर येत होता. काही वेळाने पडदा साफ झाला आणि त्यावर 2 लहरी उमटल्या. पुन्हा लहरींच्या संख्येत वाढ होऊ लागली, पण एकाने नव्हे. जॉनने एका कागदाच्या पॅडवर ते आकडे मांडायला सुरुवात केली. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23. अविभाज्य संख्यांचा हा अनुक्रम होता. हा अनुक्रम काही योगायोगाने तयार झाला नव्हता.
तो पाठवणारे नक्कीच गणित जाणणारे होते. पुढे आणखी जे अनुक्रम आले त्यांच्यावरही अशीच गणिताची छाप होती. उदाहरणार्थ 1, 2, 4, 8, 16 आणि 1, 4, 9, 16, 25. आता जॉनला खात्री पटली की आपल्याला परग्रहावरून विशेष अर्थाचे संदेश मिळत आहेत. जे कोणी हे संदेश पाठवत आहेत ते केवळ गणिताचेच ज्ञान प्रदर्शित करणार का इतर विषयांचे सुद्धा? थोड्याच वेळात जॉनला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पडद्यावर लहरींचे अनुक्रम येणे थांबले. त्याऐवजी डॉट आणि डॅश यांचे अनुक्रम सुरू झाले. यांचा अर्थ कसा लावायचा? होय किंवा नाही असे 2 पर्याय तर्कशास्त्रात संभवतात. गणितात त्यांना 1 किंवा 0चे स्वरूप दिले जाते. सांकेतिक भाषेत हेच पर्याय डॉट आणि डॅश यांनी दर्शवले जातात. मोर्स कोडमागे हेच सांकेतिक पर्याय आहेत. अरिस्टार्कसमधले प्राणी कोणती सांकेतिक भाषा वापरत होते? सांकेतिक भाषा माहिती नसली तरी शोधून काढता येते. जॉनने कोड ब्रेकर नावाचा एक प्रोग्रॅम कम्प्युटरमध्ये घातला होता. त्याचे एक बटन दाबताच कम्प्युटरने ती भाषा शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आणि काही वेळाने त्याला यश मिळाले. कम्प्युटरच्या टीव्हीवर उत्तर उमटायला लागले. हायड्रोजनचा अणू, इलेक्ट्रॉनच्या वेगवेगळ्या कक्षातील ऊर्जेचे परस्परातील प्रमाण, फाईन स्ट्रक्चर कॉन्स्टंट. म्हणजे गणिताचा पाठ संपून भौतिकशास्त्राचा पाठ सुरू झाला होता. प्रेषक कुठलीही माहिती दशांश पद्धत किंवा मापे न वापरता पाठवत होता, कारण दशांश कोष्टक वा सेंटीमीटर, ग्रॅम, किलोवॉट यांसारखी मापे जशी पृथ्वीवर वापरली जातात तशी इतरत्र वापरली जाणार नाहीत. पण जिला एकक लागत नाहीत अशी माहिती कुठेही सरळ आकड्यात सांगता येईल. उदाहरणार्थ, प्रोटॉनचे वस्तुमान इलेक्ट्रॉनच्या 1838 पट असते. हे विधान जसे पृथ्वीवर करता येईल तसेच अरिस्टार्कसवरही. नेमकी असलीच विधाने प्रेषक करत होता. भौतिकशास्त्रानंतर रसायनशास्त्र व त्यानंतर जीवशास्त्र ह्या विषयांची प्राथमिक माहिती सांकेतिक भाषेतून येत होती. मौल, संयुग इत्यादींची माहिती पृथ्वीवरील रसायनशास्त्रज्ञाला कळेल अशीच होती. जीवशास्त्रातला मूलभूत रेणू DNA जेव्हा टीव्ही पडद्यावर अवतरला तेव्हा जॉनची उत्कंठा शिगेला पोचली. कारण त्यावरून असे सिद्ध होत होते की संदेश पाठवणारे जीव आणि पृथ्वीवासी यांच्यात मौलिक फरक नाही. ह्यापुढे काय माहिती मिळणार अशा उत्कंठेत जॉन असतानाच संदेश बंद झाले. काही काळ पडद्यावर शांतता होती आणि पुन्हा संदेश सुरू झाले ते 21 सेंटीमीटरच्या लहरीपासून. म्हणजे एखादी रेकॉर्ड वाजवावी तसा प्रकार होता. पुन्हा पुन्हा तेच संदेश येणार होते. जॉनने घड्याळाकडे पाहिले. मध्यरात्र उलटून गेली होती. जॉनची मुदत संपायला 1.5 तास होता. जॉनच्या मनात एक विलक्षण विचार चमकून गेला. आपण ह्या संदेशाला प्रत्युत्तर पाठवावे का? सायक्लॉप्सच्या रचनाकारांनी ज्याप्रमाणे संदेश ग्रहण करण्याची सोय केली होती त्याचप्रमाणे संदेश पाठवण्याचीही क्षमता त्यात घातली होती. परंतु संदेश पाठवणारा शक्तिशाली ट्रान्समीटर अजून कधीच वापरण्यात आला नव्हता. फार काय, हे यंत्र अशा कामासाठी वापरण्यापूर्वी योग्य विचारविनिमय झाला पाहिजे असे वैज्ञानिकच म्हणत. कारण आपण पाठवलेले संदेश ज्या व्यक्तीला पोचतील ती व्यक्ती आपल्याकडे मित्रत्वाच्या भावनेनेच पाहिल असे नाही. तिचा इरादा स्पष्ट झाल्याशिवाय संदेश पाठवू नयेत असेच बहुतेक शास्त्रज्ञ सांगत. आणि आता तर सुरक्षेच्या आवरणाखाली तो ट्रान्समीटर वापरणे म्हणजे मोठा गुन्हाच मानण्यात येत होता. जॉनची सायक्लॉप्स टाऊनमधून हकालपट्टी तर झालीच असती, पण त्याला त्याहूनही मोठी शिक्षा होण्याची शक्यता होती. पण जॉन अशा प्रतिबंधांना भिणारा नव्हता. त्याच्या मनात एकच विचार होता. कितीतरी प्रयत्नांनंतर आपल्याला एक शेजारी सापडला. तो शेजारी साथ घालतोय.
विज्ञानाची सर्वमान्य भाषा वापरून संदेश पाठवतोय. आपल्यासारखाच तोही शेजाऱ्यांचा शोध करत असेल. कदाचित तो संकटातही असेल. शेजार धर्म म्हणून आपण त्याच्या हाकेला प्रतिसाद द्यावा नाही, दिलाच पाहिजे. जॉनने ताबडतोब एक संदेश तयार केला. डॉट व डॅश वापरूनच तो केलेला होता. मात्र तो वेगळ्या प्रकारचा होता. त्यातून एक चित्र तयार होत होते. चित्रामागची कल्पना अशी: डॉट आणि डॅश यांच्या अनुक्रमांनी एक चौकोन तयार करावा. चौकोनात जिथे जिथे डॉट असेल तिथे लहानसा काळा चौकोन रंगवावा आणि जिथे डॅश असेल तिथे पांढरा चौकोन. जर डॉट व डॅश सर्वत्रच आलटून पालटून असतील तर बुद्धिबळाचा पट तयार होईल. जॉनने पाठवलेल्या चित्रात काळ्या चौकोनातून एक मनुष्याकृती तयार होत होती. तसेच सूर्य आणि त्याच्याभोवती फिरणारे ग्रह यांची एक साधी रेखाकृती त्यातून उमटत होती. क्षणभर जॉनचे मन द्विधा झाले. पीटरशी विचारविनिमय न करताच आपण हे महत्त्वाचे पाऊल टाकत आहोत. त्याची संमती असेल का? पण सत्सद्विवेक बुद्धीशी झगडण्याच्या मनस्थितीत जॉन नव्हता. त्याने कम्प्युटरला आज्ञा देणारी ओळ टाईप केली.